हाय फ्रेंड्स, दीपाली सचिन ब्लॉगर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज वटपौर्णिमा आहे, सोमवार आहे आज. तर सगळ्यांना आधी माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या सगळ्या बहिणींना पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आज माझी पण वटपौर्णिमाच आहे, पण मी काय वडाला वगैरे जात नाही, कारण आमच्या गावामध्ये तशी काही प्रथा नाही वडाला जायची. पण मी आज पोळीचा छान बेत करणारे, पुरणपोळी वगैरे मस्त बनवणारे. ह्यांना आवडते म्हणून मी छान मस्त बनवणार आहे आज. तर हे बघा, मी मस्त छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली सकाळ सकाळ. आज मस्त फुलं वगैरे ठेवलीत देवांना, पण मस्त छान बघा मस्त इकडे केलेली आहे देवपूजा. इथं छान झाली, तुळशीला पण छान मस्त ते पण देवपूजा वगैरे करून घेतली मी पूर्ण. आणि त्याला आता मी बाहेर जाऊन रांगोळी काढणार आहे. तर मी आता आपण जाऊयात आता बाहेर रांगोळी काढायला. तर बघा आता फ्रेंड्स, मी बाहेर येऊन छान अशी रांगोळी काढली आहे, दिवा वगैरे पण लावलाय, छान दिवा लावलाय आणि रांगोळी पण मस्त काढली बघा मी. नंतर बघा आतमध्ये येऊ आले. आता गॅसवर पहिला मी माझा ब्लॅक कॉफी ठेवला आहे. त्याच्यानंतर बघा पुरण वगैरे शिजून झालं तर चांगली डाळ शिजलेली, मग ते बाजूला काढलं. नंतर वाटण पण वाटून घेतलं आमटीसाठी. बघा आमटीसाठी बघा पातेल्यामध्ये वाटण वगैरे शिजायला चांगलं तेलामध्ये परतायला वगैरे टाकलं आहे बघा मी इथं. आता वाटण थोडं परतल्यानंतर मसाले वगैरे टाकून घेते आता पटकन. बघा मसाले पण सगळे टाकले. त्याच्यानंतर मग त्या डाळीतलं जे पाणी असतं कटाच्या भाजीसाठी आमटीसाठी, ते सगळं पाणी त्याच्यामध्ये टाकून आमटी पूर्ण रेडी केली. त्यानंतर पीठ मळून घेतलं मी. तर पीठ पण बघा असं छान पातळ वगैरे असं थोडंसं मळलं छान. आता भिजत ठेवलं एक साईडला. तोपर्यंत इकडं गूळ खिसून घेतला आणि त्यानंतर कढई ठेवली गरम करायला. डाळ वगैरे त्याच्यात टाकली. बघा आता आपण पुरण बनवून घेऊ आता पटकन. पूर्ण पातळ करून ठेवले सगळं. याच्यामध्ये बघा मी पावडर टाकली आहे, थोडंसं साखर घेऊन मी त्याच्यामध्ये वाटले. त्याच्यामध्ये म्हणजे बडीशोप, विलायची आणि सोंठ वगैरे सगळं वापरलं आणि थोडंसं जायफळ पण टाकले. मी नेहमी जायफळ टाकते. जायफळाने म्हणजे खमंग असा वास सुटतो त्याला, छान असा मस्त फ्लेवर येतो पुरणाला, त्याच्यामुळं मी नेहमी त्याच्यामध्ये टाकते जायफळ. तर बघा असं मी बोलताना उभं केलं की मग मला पूर्ण समजतं की रेडी झालं आपलं पुरण. मी नेहमी अशीच ट्रिक यूज करते. त्यानंतर मी तांदूळ घेतले आणि भात वगैरे शिजायला ठेवल्यानंतर पुरण वाटायला घेतलं. पूर्ण पुरण वाटून घेतलं, त्याच्याचं वरचं साईडला काढून ठेवलं आणि बघा एकदम कोरडं असं छान मस्त पुरण झालं आहे, खूप सुटसुटीत झालं आहे. त्यानंतर मग मी पापड्या वगैरे तळायला घेतल्या, पापड हे सगळं घेतलं आणि इकडं भजीचं पण सगळं बॅटर पूर्ण रेडी ठेवलं. तेल इकडे गरम करायला ठेवलं आणि बघा सगळं पूर्ण पापड आणि कुरड्याचं वगैरे सगळं मी रेडी केलं. त्यानंतर भजी पण काढून घेतली पटकन तळून. त्यानंतर मग तवा वगैरे ठेवला आणि इकडे पीठ वगैरे सगळं पीठ बघा किती छान मस्त असं मऊ आणि फ्लफी झालं, एकदम खूप जास्त मऊ झाले. पोळ्या खूप छान येतील याच्या. आता त्याला पटपट पोळ्या वगैरे लाटून घेते, कारण खूप उशीर झालेला. सचिन आता केव्हा येतील परत आले की त्यांना भूक लागेल, त्याच्यामुळे मग म्हणलं आपलं पटपट उरकून घ्यावं आधीच. आणि पोरांनाही भूक लागली होती. आणि ह्यावेळेस खरंच म्हणजे पोळ्या इतक्या छान सुंदर फुगत होत्या ना, त्या बघून तर खूप जास्त छान वाटत होतं. म्हणजे कसं असतं की आपण केल्यावरती व्यवस्थित सगळं झालं तर छानच वाटतं. तसंच मलाही छान वाटत होतं की मी दिवसभराची माझी जी काही मेहनत होती ती सगळी व्यवस्थित झालेली आणि पोळ्या अशा फुगल्या. शेवटी लास्टला मी पुरण सगळं बनवून घेते आणि लास्टला पुरणपोळी ठेवते बनवायला. तर सगळं छान झालं. तर हे बघा माझं पूर्ण पीठ वगैरे सुद्धा संपलेलं आहे आणि छोटीशी पोळी बनवली, ती देवासाठी बनवली नैवेद्य म्हणून. फ्रेंड्स बघा, फायनली माझं सगळं जेवण बनवून झालेलं आहे. तर माझा तुम्ही पोळ्यांचा स्वयंपाक पहिला पुरणपोळीचा कसा वाटला काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही नवीन टिप्स असतील तर त्याही मला नक्की सांगा, कारण मला अजून काही एवढं जमत नाही. मी आता ट्राय करायला शिकले, म्हणजे मला थोडं थोडं जमतं आता. पूर्ण स्वयंपाक अजूनही छान एवढं नाही जमत मला, पण मी थोडंसं करायला शिकले आता. पोळ्यांचं थोडं थोडं करते आता मी पोळ्यांचं स्वयंपाक. बाकीचं मला जमतं, पण पोळ्या अजून एवढं जमत नाही, पण मी आता ट्राय करायला शिकले थोडं थोडं करून. तर बघा आज वटपौर्णिमा आहे, त्यामुळं आज त्यांचा दिवस आहे आहोंचा, आमच्या सगळ्यांचाच दिवस आहे, सगळ्यांच्याच आहोंचा दिवस आहे आज. त्यामुळं सचिनचा दिवस आहे आजचा, त्याच्यामुळं आज त्यांच्यासाठी फेवरेट जेवण बनवलं त्यांचं. त्यांना पुरणपोळी हे सगळं असं भरलेलं ताटाचं जेवण त्यांना खूप जास्त आवडतं पहिल्यापासून. त्यामुळे मी त्यांच्यासाठी आज खास एकदम भरलेलं ताट म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आहे. ते आली की आपण त्यांना मी तर त्यांना जेवायला देणार आहे, ते सांगतील खाऊन की कसं झालं आहे काय ते नक्कीच. बघा मी आता देवाला पण छान इकडे पाठी तुम्हाला दिसत असेल, देवाला पण छान नैवेद्य वगैरे ठेवला मी. आणि त्याच्यानंतर आता चला आपण वाट बघू मी सचिनची, कधी काही येतच असतील आता एवढ्यात. बघा आता सचिन आले, मी त्यांना सगळं जेवायला ताट वाढले, तुम्हाला मी दाखवते. आपण बघूया सचिन मला कोणत्या म्हणजे पदार्थांना चांगलं म्हणतात किंवा कोणत्याला काय चुका काढतात, आपण बघूयात आता काय बोलतायत ते.
तर हे बघा मी आधी काय काय बनवलं सांगते सगळी. गुळवणी बनवली इकडे, आमटी, पापड, आणि तिकडे पण छोटे छोटे पापड बनवलेत मी, ती बॉबी. आणि इकडे पण बघा नाचणीचे पापड आहे, तो पण ह्याचा काय बोलतो तांदळाचा पापड आहे तो. आणि तिकडे भजीत, आणि इकडं भात, आणि माझी पुरणपोळी. इकडे पाणी वगैरे दिले त्यांना. तर चला खाऊन सांगा. आता सचिन खातायत, बघूयात आपण आता सचिन काय बोलतायत काय. मस्त बनवलंय. आज काय वट सावित्रीची पौर्णिमा आहे का? हो ना, वट पौर्णिमा आहे ना आज. अच्छा, वट पौर्णिमा आहे का? वट पौर्णिमेला बनवायचं असतं ना. आणि तुमच्या आवडतं बनवलंय, मग सांगा जरा काय चांगलं आहे की काय चुकीचं फर्स्ट आहे. क्लास बनवलंय, एक नंबर. खातो आता भरपूर खातो, आणि खाऊन मग तुला सांगतो कुठलं काय. मला भूक. खाल्ल्याच्या नंतर तुला सांगतो कुठलं चांगलं कुठलं नाही चांगलं. सगळं तर चांगलं दिसते सध्या तर. बघा सचिनला सध्या तर सगळं चांगलंच दिसतंय. बघू आता ते खातील, खाल्ल्यावर सांगतील मला सगळं कसं बनलंय काय बनलंय ते. आणि तुम्ही मला नक्की सांगा मी कसं बनवले पुरणपोळीचं ताट वगैरे. चला तर आता आम्ही सगळेजण जेवतो. खूप जास्त भूक लागली, आता 2:30 वाजून गेलेत पूर्ण. तर चला आम्ही आता जेवण करतो. तर फ्रेंड्स चला आता आम्ही सगळेजण जेवण करतो. खूप उशीर झाला आम्हाला जेवायला. आपण भेटूयात आता नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंट करा. चला आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये.